अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय सुखधामा, जय जय परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे 72 शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्या प्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध त्या लागला, ब्रह्मसंमत उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिने. गेले शरीर सुखन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखभोग कैसा त्यास, निद्रानेची रात्रंदिन चिंता नले पोळ. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संत परणे. बहुसाल दिलेले दाणे, आरोग्य व्हावे म्हणून. विठ्ठल संसार सौख्यासी त्रासले, या भवयात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिने चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापुर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असायसे, लोटले 3 मास, एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणि की अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी, स्वामी चरित परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थचनी, जातीय ते त्वरणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकथा संमत. सदा परिसद प्रेम भक्त अष्टमोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु श्रीरस्तु श्रीरस्तु.